कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.
Thank you.
जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी माने संतास रंजो चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणा करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन रूपे सेवेसाठी विडाला प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय खऱ्या अर्थानं जन्माला आलेल्या प्रत्येक मुमुक्ष जीवाला यशस्वी जीवनाची वाटचाल दाखवतात. तुकोबराय सांगतात आमचं जे जीवन यशस्वी झालं ते कशाने झालं, त्याच्यासाठी आम्ही साधन काय केलं आणि आम्हाला साध्य काय प्राप्त झालं. साधन काय आहे हो? एक धरिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती हे साधन आहे आणि त्यामधून साध्य काय झालं, तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. हे तुकोबरायांना साधन साध्य प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं सज्जन हो, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या श्री क्षेत्र या ठिकाणी संगमावर साधी यशोदा माता आणि योगीराज श्री संतराज महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून 65व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा हा नामसप्ताह 65व्या वर्षामध्ये आस्था असणारा दुसरा दिवस खऱ्या अर्थानं माझं परमभाग्य समजावं लागेल. आणि सध्याचा काळ कोरोनाचा काळ आहे. कोरोनामुळे खऱ्या अर्थानं माझं तरी भाग्य उदयाला आलं. तुम्ही म्हणताल महाराज कोरोना सारखा इतका भयंकर रोग जगामध्ये सगळं जग हादरून टाकलंय आणि तुमचं कोरोनाने भाग्य कसं उदयाला आलं.
महाराज आपला या ठिकाणचा असणारा हा नामसप्ताह 65वं वर्ष चालू आहे. 65 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं आपण या नामसप्ताहासाठी अनेक ज्यांची महाराष्ट्रभर कीर्तन होतात, अगदी विद्वान ज्ञानवान कीर्तनकार आपण या ठिकाणी बोलवत असतो. मला तरी कधी स्वप्न पडलं नव्हतं की पुण्यतिथीच्या काळामध्ये, मध्ये आपण कीर्तन बऱ्याचदा केली संगमावर, परंतु पुण्यतिथीच्या काळामध्ये आपल्याला कीर्तन करण्याची या ठिकाणी सेवा मिळेल, संधी मिळेल असं मला तरी कधी वाटलं नव्हतं. परंतु खऱ्या अर्थानं फार मोठा योगायोग, कोरोना सारखा भयंकर रोग असताना देखील या ठिकाणी आमचं भाग्य उदयाला आलं. आम्हाला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी संस्थांचे अध्यक्ष तात्या असतील, सर्व या ठिकाणी या ट्रस्टचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ, त्यामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे तांबे महाराज आहेत, इकडे कोंड्यान आहेत, खोलीमध्ये विष्णुपंत बसलेले आहेत. मी म्हटलं महाराज तुम्ही कालच्या धरून दिसले नाही, म्हटले मी इकडे येतच नाही, थोडीशी तब्येत बरं नाही, त्यामुळे या ठिकाणी संतांची माजी उपाध्यक्ष नाना या ठिकाणी हार्मोनियमची साथ करतात. अण्णाही आलेले आहेत वाल्मिकांना, सर्व मंडळी खऱ्या अर्थानं, आणि ही मंडळी सेवेधारी आहेत महाराज. अनेक विश्वस्त मंडळी आहेत, परंतु ही जी 4-6 मंडळी असतात ही नित्य नेमाने 15 दिवस या ठिकाणी उपस्थित असतात. अजून कोणाचं राहिले का ना, सुरेश काकाही असतात दररोज उपस्थित. खऱ्या अर्थानं काय योगायोगाने चुकून एखाद्याचं राहतं, मग ते नंतर कीर्तन संपल्यावर महाराजांना भेटतं, महाराज आम्ही नाही दिसलो का. तर ही मंडळी खऱ्या अर्थानं सेवेधारी मंडळी आहेत. या ठिकाणी जोरदार असतील सर्व गायनाचार्य मंडळी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने, मृदुंगाचार्य खऱ्या अर्थानं सर्वांच्या सहकार्याने या नामसप्ताहाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्याबद्दल सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रामुख्यानं तुकोबाराय या अभंगामध्ये त्यांचं जीवन जे यशस्वी झालं, ते यशस्वी होण्याकरता त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय साधन केलं आणि त्यांना साध्य काय प्राप्त झालं त्याचा परिचय तुकोबाराय या अभंगामध्ये करून देतात. सज्जनो, तुकोबारायांनी या अभंगामध्ये साधनही सांगितलं आणि साध्यही सांगितलं आहे. पहा, कधी कधी साधन खूप मोठं असतं तर साध्य खूप छोटं असतं. कधी कधी साधन मोठं असतं तर साध्य खूप छोटं असतं. कधी साध्य खूप मोठं असतं परंतु साधन फार छोटं असतं. पहा, कधी कधी साधन खूप मोठं असतं परंतु साध्य फार छोटंसं असतं. महाराज, साध्याला केव्हा किंमत आहे, साधनावरून साध्याची किंमत असते. मला सांगा, नोकरीला किंमत आहे का पगाराला किंमत आहे? इथं आमचे सतीश महाराज बसले, कामं करतात दररोज. नोकरीला किंमत का पगाराला किंमत? नोकरीला नाही हो, पगाराला किंमत आहे. शेतीत खटपट करणाऱ्याला किंमत आहे का त्यामधून पैसे मिळवणाऱ्याला किंमत आहे? नुसतं काम करायचं का पैसे मिळवायचे? पैसेही मिळवले पाहिजे. कीर्तनाला किंमत आहे का? तुम्हाला कळलं वाटतं, मी पुढचं बोललेलोच नाही अजून. खऱ्या अर्थानं साधनाला किंमत, साधनाची किंमत साध्यावर अवलंबून असते. खऱ्या अर्थानं साधन काय आहे तर भगवंत चित्तामध्ये धरायचा तुकोबाराय या ठिकाणी साधन सांगतो. साधन कधी कधी साधन छोटं असतं, साध्य मोठं असतं. कधी कधी साधन खूप छोटं असतं. आमचे गुरुजी म्हणायचे, महाराज कधीच कोणाला कमी समजायचं नाही. महाराज कधीच कोणाला कमी समजवायचं नाही. कधी कधी सुईने देखील कुलूप उघडलं. साधन काय आहे हो? सुई. आणि साध्य काय झालं तर कुलूप उघडलं. कधी कधी साधन खूप मोठं असतं आणि साध्य खूप छोटं असतं. कसं पहा, माणसं म्हणतात ना, काय नाही, डोंगर पोखरला आणि उंदीर काढला. साधन किती मोठं आहे हो, डोंगर पोखरायचं, आणि साध्य काय, उंदीर. अगदी क्षुल्लक गोष्ट. कधी कधी साधन मोठं असतं, साध्य छोटं असतं. कधी साध्य मोठं असतं तर साधन छोटं असतं. विठाला विठाला
साध्वी यशोदा माता आणि योगीराज श्री संतराज महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आपण साजरा करतो आहोत. खऱ्या अर्थानं संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हो महाराज? संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही म्हणतात आमचे सावता महाराज यांनी तर शेतीच केली, आम्ही नाही का शेती करत? तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी मंडळी आहोत. सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघे विटाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. सावता महाराजांनी शेती केली, आम्ही नाही का शेती करत? गोरबा काकांनी मडके घडवले, आम्ही नाही का मडके घडवत? संतांच्या कृतीत आणि आमच्या कृतीत नेमका काय फरक आहे? काय फरक आहे? संत आणि माणूस दिसायला दोन्ही सारखेच आहेत, परंतु कृतीमध्ये फार मोठी भिन्नता आहे. संत आणि तुम्ही आणि मला सांगा, तुकोबराय यांच्यात आणि माझ्यातच काय फरक आहे? तुकोबराय कीर्तन करायचे, आम्ही काय करतो? तमाशा करतो. तुकोबरायांनी कीर्तन केलं, आम्ही काय करतो? कीर्तनच करतो ना. भजन म्हणतो, कीर्तन म्हणतो. तुकोबरायांनी त्यांनी परमार्थ केला, आपणही परमार्थ करतोच ना. मला महाराज एक विशेषत्वानं सांगायचं, तुकोबरायाच्या कीर्तनाला किती टाळकरी होते हो? 14 मोजून पहा, मोजून पहा, जास्त ना बा. मग तुकोबरायांच्या पेक्षा मोठा कीर्तन करायचं नाही. एक मत पडलं मला. हा, माझं सरकार आलं पाहिजे ना, मतदान झालं पाहिजे, माझं सरकार आलं पाहिजे. तुकोबरायांच्या पेक्षा मी मोठा कीर्तन करायचं नाही. तुकोबरायांच्या कीर्तनाला 14 होते हो. माझ्या कीर्तनाला मोजायला एवढा वेळ नाही आपल्याकडे, पण 14 पेक्षा नक्कीच जास्त आहे महाराज. तुकोबरायाच्या कीर्तनाला 14 यायचे, परंतु ते दररोज येत होते का हो? नाही हो. कोणाला थंडीच वाजायची, कोणाला तापच यायचा. आता आपल्या टाळकऱ्यांना येतो ना एखादी ताप, नाही येत. काय अडचण असते, घरगुती कामं असतात, नाही दररोज येता येत कीर्तनाला. तुकोबरायांच्या कीर्तनाला 14 टाळकरी होते, आपल्या कीर्तनाला कमीत कमी 20-25 आहेत महाराज. आता मी मोजले नाही, अंदाजाने आकडा सांगतो. म्हणजे तुकोबरायांच्या पेक्षा मी मोठा कीर्तन काय, बरोबर? बरोबर महाराज. काही गावामध्ये लोक फार हौशी असतात कीर्तनामध्ये, सप्ताहासाठी फार हौशी असतात. काही गावामध्ये लोक महाराजांना हार घालण्यासाठी विमान आणतात, विमान. काही गावामध्ये गरुड असतो, काही गावामध्ये विमान असतो. मी पाठीमागं तिकडं नगरला गेलो होतो, तिकडं हनुमान होता, सेंटेड हनुमान. कीर्तनकाराला हार घालण्यासाठी विठोबा रखुमाई भजन झाल्यावर, भजन झाल्यानंतर आता लगेच नाही घेतलं. एक दिवशी मी कीर्तनाला गेलो, कीर्तनामध्ये गरुड होता, गरुड हार घालण्यासाठी. गरुड आला तिकडून, विठोबा रखुमाईचं भजन झालं, गरुड आला. महाराज मला असं वाटलं, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. गरुड आला महाराज. मला असं वाटलं तुकोबरायांच्या नंतर आता आपलाच नंबर आहे. कुठं जायला, कुठं जायला? वैकुंठा. एवढ्या लवकर कशाला लावतो? म्हणजे मला असं वाटलं, मी कंबर कसून घेतली चांगली अशी. म्हटलं गुळ भेटतो ना, भेटतो पुन्हा. गुळ बी खाऊन घेतला. गरुड आला, गरुड आला. त्या संयोजकाने त्याने हार मला घातलेला ना, घातला नाही गरुडाने. संयोजकाने हार काढून घेतला. गरुड मागे
या ठिकाणी विमाना गरुड आला होता पांडुरंग परमात्मा घेऊन. तो ओरिजिनल गरुड आला होता का तर तुकोबारायांचा परमार्थ ओरिजिनल होता. आमच्यासाठी डुप्लिकेटच येणार का तर आमचा परमार्थही डुप्लिकेटच आहे. विठाला विठाला मी तुम्हाला सांगतो आहे संतांच्या मधले आणि आपल्यामध्ये असणारा फरक. संत आणि आपण दिसायला जरी सारखे असलो खऱ्या अर्थानं तर संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. एकदा लक्ष्मीने नारायणाला विचारलं. लक्ष्मीने नारायणाला विचारलं भाऊ म्हटले तू सध्या तुम्ही प्रकट का होत नाही. पूर्वीच्या काळी कथा कीर्तन सुरू झाली की तुम्ही कीर्तनामध्ये नाचायचा उड्या मारायचा प्रकट व्हायचा कीर्तनामध्ये आनंदाने नाचायचा एवढ्यात तुम्ही प्रकट का बरं होत नाही. कोणी विचारलं माझ्याशी बोलत जात म्हणजे मला बरं वाटतं. कोणी विचारलं लक्ष्मीने नारायणाला विचारलं की तुम्ही कीर्तनामध्ये पाठीमाग प्रकट व्हायचा म्हणजे जुन्या काळात आता तुम्ही प्रकट का बरं होत नाही. बाबा नवीनच दिसतात मला आज आलेले. बाबा तुमचं वय काय 69. मला सांगा आता जास्त कीर्तन होतात का तुमच्या लहानपणी जास्त कीर्तन व्हायची. आता कीर्तन जास्त होतात तुमच्या लहानपणी कीर्तन कमी व्हायची बरोबर. मलाही तोच मुद्दा सांगायचा आहे. आता कोणी मेलं की कीर्तन 10व्याला कीर्तन वर्ष श्राद्धाला कीर्तन कोणी घर बांधलं कीर्तन कोणी गेलं की कीर्तन हॉटेलचं उद्घाटन बिअर बारचं उद्घाटन. अहो कीर्तन होतात मी तुम्हाला खोटं सांगत नाही. बारच्या उद्घाटनाला देखील कीर्तन होतात. यात नवल नाही महाराज. कीर्तन होतात यात नवल नाही. त्यांना कीर्तनकार भेटतात यात नवल आहे. महाराज मला एकाचा फोन आला म्हटलं महाराज आपल्या घरी कीर्तन करायचं. म्हटले कधी म्हटलं तुमच्या सवडीव करायचं. म्हटलं तुमच्या सवडीव म्हणजे काय निमित्त वगैरे असेल ना. कीर्तनाला निमित्त लागतं ना काहीतरी. निमित्ताशिवाय कीर्तन होत नाही. काय नाही म्हटलं आपलं घर पाडायचं म्हणून कीर्तन. महाराज तुम्हाला खोटं वाटतं का तुकाराम बुवा. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ते खोटंच. विठाला विठाला मी तुम्हाला सांगतो आहे संत आणि आपण यामधला फरक सांगतो आहे. पूर्वीच्या काळी कीर्तन भरपूर व्हायची कथा कीर्तन व्हायची. लक्ष्मीने नारायणाला विचारलं पूर्वीच्या काळी तुम्ही प्रकट व्हायच्या कीर्तनामध्ये नाचायचे. भजन सुरू झालं की तुम्ही नाचायचे. खऱ्या अर्थानं तुम्ही आता प्रकट का बरं होत नाही. देव या ठिकाणी देवाने उत्तर दिलं म्हटले लक्ष्मी त्याचं काय आहे. पूर्वीच्या काळी भजन व्हायचे आताही होतात. आता तर म्हटले इतकी भजन होतात. रामकृष्ण सुरू झालं की महाराज मंडळी रडायला सुरुवात करतात. रामकृष्ण पासून तर जय विठ्ठल पर्यंत महाराज मंडळी रडतात. रडू रडू लोक कीर्तन करतात. देवाने सांगितलं परंतु लक्ष्मी आई ते रडतात माझ्यासाठी. खऱ्या अर्थानं ते रडतात माझ्यासाठी. ते कीर्तन करतात माझ्यासाठी पण रडतात तुझ्यासाठी. तुमच्या आलं लक्षात. लक्ष्मणसाठी करतात आणि कीर्तन माझ्यासाठी करतात. हा खऱ्या अर्थानं फरक आहे या कलियुगामध्ये आणि पहिल्या युगात या ठिकाणी पहिल्या काळामध्ये. तुम्हाला आणखीन बरंच काही सांगून जाईल. खऱ्या अर्थानं संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये असणारा फरक तुम्हाला सांगितला. खऱ्या अर्थानं संत आणि माणसं म्हणजे तुम्ही आम्ही दिसायला एकच दिसायला सारखेच दिसतो. मामांनी प्रमाण दिलं. मी आणखीन एक प्रमाण तुम्हाला देऊन जाईल. तुका म्हणे तैसे संत आणि जन समान
जन दोहीशी समान लेखू नये. तुकोबाराय सांगतात की संत आणि जन तुम्ही आम्ही दिसायला सारखेच आहोत, परंतु दोन्हीशी समान लेखायचं नाही. कसं? पृथ्वीच्या पोटी हिरागार कोटी, दोन्ही एका पृथ्वीच्या पोटी हिरागार कोटी, दोन्हीची संसाठी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन. आणखीन प्रमाण देऊ. दह्याची अंगी घेतात दोन्ही, एका मोठे दोन्ही मागुनये, एका मोठे दोन्ही मागुनये. दोन उदाहरणं दिली. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोन्हीची संसाठी करू नये. तयाची अंगी निघे ताकदोनी, एका मोले दोन्ही मागू नये. पृथ्वीच्या पोटामध्ये हिराही निघतो आणि गारगोटीही निघते. मला सांगा, दोन्हीची बरोबरी करता येईल का हो? हिरा आणि गारगोटी एका भावात कपल का हो? नाही ना. हिऱ्याची किंमत वेगळी आहे, गारगोटीची किंमत वेगळी आहे. दह्याची किंमत वेगळी आहे आणि लोण्याची किंमत वेगळी आहे. तसं तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान बजून. खऱ्या अर्थानं संत आणि जन, संत आणि तुम्ही आम्ही दिसायला सारखेच आहोत, परंतु खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आणि संतांच्या मध्ये जे अंतर आहे ते अनुभूतीचं अंतर आहे, ते वेगळं आहे. पहा, तुम्हाला सांगून जाईल. एका गावामध्ये एक साधू आले. विरक्त साधू होते, फार विरक्त. महाराज साधू काही घ्यायला तयार नव्हते. अगदी थोडंसं कोणाशी बोलायचं म्हटलं तर. आणि अशा साधू महात्म्याची, विरक्त महात्म्याची कीर्ती लवकर वाढते. जो साधू काही घेत नाही, कोणाशी जास्त बोलत नाही, त्याची कीर्ती लगेच वाढते. असाच एक साधू आला आणि ज्याला जो काही घेत नाही, आपल्याला फार मोठी खाज असते. जो कोणी काही घेत नाही ना, त्याला आपण सारखंच काहीतरी देत असतो. आपल्याला ती खाज असते. जो घेत नाही त्यालाच आपण देतो. हा साधू विरक्त होता. त्याची कीर्ती पसरली. त्या नगरीच्या असणाऱ्या राजाला कळाली. अरे म्हटले, आपल्या नगरामध्ये एक साधू आलाय, फार विरक्त आहे. माझ्या साधूच्या चरणावर नतमस्तक झाला. म्हटले, साधू महाराज, आमच्या राजवाड्याला पाय लावाल का? साधू महाराज म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही, चला. आणि आमच्यावर असे फार आरोप असतात. बघा ना, आम्ही बोलवलो तर आमच्या घरी नाही येणार महाराज मंडळी, असे आमच्यावर आरोप असतात. आणि मोठ्यांनी बोलवलं की लगेच जाणार, आम्ही बोलवलं तर येणार नाही, असे आमच्यावरही आरोप असतात. तसं साधूला लोक बोलायला लागले. अरे म्हटले, गरीबाच्या घरी कुठला येतोय साधू हा? मोठ्याने बोलवलं की लगेच निघाला. राजाने साधूला आपल्या राजदरबारामध्ये नेलं. साधूची या ठिकाणी बसायला आसन दिलं. गेल्या गेल्या तांब्यावर पाणी दिला. मस्त पैकी गावरान गाईचं ग्लासभर दूध दिलं. नंतर राणी बाहेर आली. राणीने साधू महाराजांची पूजा केली, पाद्य पूजा केली. साधूच्या गळ्यामध्ये शाल टाकली, नारळ दिला, जे काय द्यायचं ते बी दिलं. आता साधूने काय केलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? साधूला दूध दिलं, चहा पाणी झाला साधूचा, म्हणजे त्याची पूजा अर्चा झाली. आता साधूने काय केलं पाहिजे? राजाला सांगितलं पाहिजे, आता चला मला माझ्या आश्रमात नेऊन सोडा. परंतु साधू निघायला तयारच नाही. राजा म्हटला, साधू महाराज, मग आता आपण थोडीशी विश्रांती करा,
नाश्ता तयार होईल तोपर्यंत साधू म्हटला ठीक आहे काही हरकत नाही करू. नाश्ता करा म्हटला करू. बर राजा म्हटला माझं थोडस काम आहे बाहेर मी तोपर्यंत बाहेर जाऊन येतो तो तुम्ही बसा. राजा पाठीमागा आला तोपर्यंत साधूने नाश्ता केला. दुपारचे 12 वाजले. राजा माघारी आला जेवणाचा टायमिंग झाला. राजा साधूला म्हटला साधू महाराज आता दुपारचा टायमिंग झाला न्याहारीचा टायमिंग झाला आता जेवणच करून घ्या. करू. महाराज राजा जेवायला बसला. साधूही त्याच्या समोर जेवायला बसला. शेजारी शेजारी दोघं जेवले. आता साधूने काय केलं पाहिजे जेवण झालं चहा पाणी झाला स्वागत झालं. आता राजाला म्हटलं पाहिजे तुमचा एखादा सेवक द्या मला आता माझ्या आश्रमात नेऊन सोडा. परंतु साधू निघायला तयार नाही. राजाला जाई म्हणता येईना साधूला काय करणार. म्हटले साधू महाराज आता थोडीशी वामकुक्षी विश्रांती करा. करू. अरे वा म्हटले करू. आता साधूची वामकुक्षी म्हणजे काय तासभर अर्धा तासाची असते का नाही हो 12 ते 5. साधू निवांत 5 वाजेपर्यंत झोपले. महाराज 5 वाजता साधू उठल्याबरोबर राजा म्हटले साधू महाराज गरम घसा करायला काय चहा देऊ का कॉफी देऊ का काय देऊ का काढा देऊ काही चालेल. राजाने काढा आणून दिला. आता साधूला राजाला वाटलं आता तरी साधू म्हणेन आता काढा घेतलाय आता मला आश्रमात निघून सोडा. परंतु साधू काही निघायचं नावच घ्यायला. फार संध्याकाळ झाली 7 वाजले 8 वाजले. राजा म्हटलं महाराज मग आता संध्याकाळ झाली आता जेवणच करा. करू. राजा जेवायला बसला शेजारी साधूही जेवायला बसला. दोघांनी भरपूर जेवण केलं. महाराज जेवण झालं. आता तरी राजाला वाटलं आता तरी साधू म्हणेल मला माझ्या आश्रमावर 2 सेवकाला नेऊन सोडायला सांगा. परंतु साधू निघायचंच नाव घेणार. महाराज असा 1 दिवस नाही गेला. महिना 2 महिने साधू तिथंच राहिला. मस्तपैकी साधूने विश्रांती केली. राजा न्याय निवाडा करायचा. साधूही त्याच्याजवळ बसायचा. राजा असं नाही शास्त्रात असं आहे असा न्याय निवाडा कर. राजा थोडा संगीतातला दर्दी होता. एके दिवशी नाच गाण्याचा कार्यक्रम राजाने ठेवला. शेजारी साधूही येऊन बसला. महाराज राजाने अशी क्या बाते म्हटल्याबरोबर साधूही म्हटला कडक. आता आपला सध्याचा शब्द आहे ना कडक. महाराज हे व्हॉट्सअप फेसबुक जे आहे ना लोकांच्या भावनाच कळत नाही. नुसतं लोक कमेंट करतात खाली कडक अतिशय सुंदर छान मस्त. परंतु त्यांच्या मनामध्ये काय भावना चाललेल्या असतात त्यांची त्यांनाच माहिती. विडाला विडा. आता माझ्या दृष्टांताचा मेन पार्ट या ठिकाणी चालू झाला. सज्जन हो साधू महाराज राजा म्हटला जसं मी खातो आहे तसंच हा खातो आहे. जसा मी चहा पाणी करतोय तसाच हाही चहा पाणी करतोय. जसा मी या ठिकाणी न्याय निवाडा करतोय तसाच हाही न्याय निवाडा करतो. माझ्यात आणि याच्यात फरक काय साधूच्या लक्षात आलं. राजाला माझ्याविषयी काहीतरी भ्रम निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी साधू सकाळी म्हटला राजा चला आपला म्हटला शतपावलीला जाऊ. म्हटले शतपावलीला म्हटले चला. जसं काय आपण समजायचं या ठिकाणी संत्रादवरूनच आपण निघालो शतपावली करायला. आज चांगली शतपावली करत 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 चांगली गलंडवाडीपर्यंत गेले साधू महाराज आणि राजा. गलंडवाडी ओलांडली. राजा म्हटला साधू महाराज आता कुठपर्यंत जायचं. चला आता पाठीमागं संत्राजवळ. नाही म्हटले चल राजा थोडासा पुढं. चल राजा थोडासा पुढं. असं करता करता महाराज येवत आलं. आता मधली गाव मी सांगत नाही. राजा म्हटला अरे साधू कुठपर्यंत जायचं महाराज. साधूने सांगितलं राजा आता असंच कन्याकुमारीला जायचं. असाच मार्ग आहे ना मुंबईला जायचं. मुंबईवरून गोवा आणि
आणि असंच पुढं पणजीला या ठिकाणी कन्याकुमारीला अभ्यंग. मला तर गावाची जास्त नाव माहिती नाही, पाठ केली होती परंतु विसरलीत माझ्याकडे. असंच म्हटलं आता कन्याकुमारीला जायचं. राजा म्हटलं महाराज नाही जमायचं, माझं वेगळे तुमचं वेगळे, मला नाही जमायचं. म्हटलं राजा तुझ्या मनामध्ये भ्रम आला होता ना, तुझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. हा माझ्यासारखाच राहतो, माझ्यासारखाच खातो पितो, माझ्यासारखाच न्याय निवाडा करतो, आणि ह्याच्यातून माझ्यात काय फरक आहे राजा? हाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. विठाला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. महाराज एक मुद्दा माझा संपलेला आहे, आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? हो, तुमचं काय मत आहे? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? हा, दुःखाचा आहे. पाठीमागं तुमचं काय म्हणणं आहे? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? तुम्हाला अजिबात तुम्ही संसारीत कोणी दिसतच नाही, सगळे ब्रह्मचारी दिसतात. तुमचं काय म्हणते तुकाराम भाऊ? दुःखाच आहे. मग आता कीर्तन संपल्यानंतर तुम्ही संसारात जाणार, दुःखाच आहे ना, नाही जाणार? दोन्ही पुढे एक प्रश्नच तयार होतो. सुखाच आहे म्हटलं तरी जमत नाही आणि दुःखाच आहे म्हटलं तरी जमत नाही. संसार कसा आहे? नाता संसार कसा आहे? हा, नाता म्हणतोय आपण, अजून त्या भानगडीत पडलोच नाही. विठाला विठाला आणि जो म्हणतो ना आपण त्या भानगडीत पडत नाही, आणि तीच खऱ्या अर्थानं काही भानगडी करत असतात. विठाला संसार कसा आहे? दुःखाचा आहे. आपण सारखी प्रमाण फार गोळून संसार दुःखामुळ चौकडे लय आपण प्रमाण घोळले. ती संसार कसा आहे तर दुःखाचा आहे का सुखाचा आहे? भरती जाऊ दे, आता माता माऊल्यांच्यासाठी सांगतो. हे काय आहे? लोक काय भितात का मला बोलायला? माझं बोलणं समजत नाही का? तुळशीची माळ आहे ना, मला सांगा ही माळ भारी आहे का तुमच्या गळ्यात असणाऱ्या सोन्याच्या पोती भारी आहे का? माळ भारी माळ भारी आहे ना, आणि पोती नाही भारी, बरोबर? आता मी एक काम करतो, माझ्या गळ्यातली माळ काढतो, तुम्हाला देतो, तुमच्या गळ्यातल्या पोती मला दे. जमत? काढू नका मावशी, काढू नका. अहो तुकाराम भाऊ तुमचे आलेत का? नाही काढीत कोण, कोणीच नाही काढणार, कोणीच काढू शकत नाही. महाराज खऱ्या अर्थानं संसार हा दुःखाचाच आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार,
संसाराबद्दल आपल्याला भ्रम निर्माण झालेला आहे. संसारामध्ये सुख आहे, सुख आहे, सुख आहे, प्रत्येकाला भ्रम निर्माण झालेला आहे. खऱ्या अर्थानं भ्रम आपल्याला कधी निर्माण होत असतो? संसाराबद्दल आपल्याला अनुभव आहे, परंतु संसाराचा आपल्याला परिचय झालेला नाही. संसाराचा आपल्याला अनुभव आहे, परंतु संसाराचा आपल्याला परिचय नाही. खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना हा संसार कळाला त्यांनी खऱ्या अर्थानं या संसारावर तुळशीपत्र ठेवलं. संसारामध्ये दुःख आहे, सुख फार कमी आहे हे ज्यांना कळालं. कोणाला कळालं हो? संसारामध्ये दुःख आहे. ब्राह्मणाचं पोर एक केळाचे व्याल, कापत कापत बाहेर आलं, नागवेची पळून गेले रे, ऐक खेळया तुझ सांगतो ऐसी जाणून खेळ तू खेळे. खऱ्या अर्थानं शुक महाराजांना संसार कळाला. शुक महाराजांनी या संसारामधून खऱ्या अर्थानं जन्माला आल्याबरोबर बैसानी खळी शुक आहे गरीबी आंधळा, नवीन चाल आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला थोडस गोंधळ होतो. विठाला विठाला बैसोनी खोडी शुक राहे गर्भी आंधळा. शुक महाराजांना कळाला संसार खोटा आहे, संसार लटका आहे. त्या ठिकाणी मातेच्या उदरामधून बाहेर आले आणि खऱ्या अर्थानं पळू लागले. मी तुम्हाला अगोदरच प्रमाण सांगून दिले. नियम असा आहे, खऱ्या अर्थानं संसारामध्ये सुख नाही, परंतु ते आपल्याला सुख भासत आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी जे नाही ते भासणं खऱ्या अर्थानं हे विशेष आहे. दोरीच्या ठिकाणी सर्प नाही, दोरीच्या ठिकाणी
ठिकाणी सर्प नाही, परंतु तो आपल्याला त्या ठिकाणी भासतो. तसं संसाराच्या ठिकाणी सुख नाही, दुःखच आहे, परंतु सुख आपल्याला भासतं. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी सर्पाचा आपल्याला भास होतो. त्याप्रमाणे संसाराच्या ठिकाणी सुख नाही, दुःख आहे, परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा भास होत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं संसारामध्ये सुख नाही, याचा आपल्याला अनुभव आहे, परंतु आपल्याला परिचय नाही. जसं आपण संसारामधून या ठिकाणी 7 वाजता बरोबर कीर्तनाला येतो, संसारामधून 7 वाजता बरोबर आपण कीर्तनाला येतो, तसं आपल्याला 9 वाजता या ठिकाणावर घरीही जाऊशी वाटतं. आपल्याला माहित आहे संसार दुःखमुळेच आहे, सगळ्या प्रमाणे आपल्याला पाठ आहे, परंतु जसं आपल्याला 7 वाजता या ठिकाणी येऊ वाटतं, तसं आपल्याला या ठिकाणी 9 वाजता घरीही जाऊ वाटतं. अनेक संत महात्म्यांनी या ठिकाणी या संसारामधून आपली मुक्तता केली. तुकोबारायांनी देखील खऱ्या अर्थानं या संसार रूपी चक्रामधून खऱ्या अर्थानं स्वतःची मुक्तता केली. तुकोबारायांना कळाला की हा संसार खोटाच आहे, हा भ्रमाने नटलेला संसार आहे, संसार हा भ्रमाने नटलेला आहे, म्हणून याच्यामध्ये आनंद नाही. त्याच्यासाठी तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये जे साधन केलं, त्या साधनाचा परिचय तुकोबाराय अभंग
आम्ही रखुमाईचा पती. तुकोबाराय या ठिकाणी साधन सांगितलं तुकोबारायांनी. आम्ही आमच्या जीवनामध्ये एक साधन केलं. काय केलं तर एक चित्तामध्ये धारण केला. पहिले चरण मी उलट सोडवणार. काय साधन केलं तर रखुमाईचा पती आम्ही चित्तामध्ये धारण केलं. तुकोबारायांनी असं तसं खरं सांगू का महाराज, कुठल्याही पुरुषाचा बायकोच्या नावानं परिचय कधीच नसावा. तुम्हाला एक श्लोक सांगून जाईल. शास्त्रामध्ये उत्तम आत्मनो ख्याता पितृख्याता च मध्यमा आधमा शिशुरा ख्याता भार्या ख्याता तमा तमा उत्तम आत्मनो ख्याता. ज्याचा स्वतःच्या नावानं परिचय एक नंबर फर्स्ट क्लास, ज्याचा बापाच्या नावानं परिचय सेकंड क्लास, ज्याचा सासऱ्याच्या नावानं परिचय थर्ड क्लास, आणि ज्याचा बायकोच्या नावानं परिचय त्याला क्लासच नाही. विठाला 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 तुकोबारायांनी या ठिकाणी परिचय दिला आहे देवाचा. आम्ही रखुमाईचा पती चित्तामध्ये धारण केलं. तुकोबारायांनी असा परिचय का बरं दिला? असं म्हणायला पाहिजे होतं, एकादरीला चित्ती पांडुरंग असंच म्हणायला पाहिजे होतं. परंतु रखुमाईचा पती असा उल्लेख का बरं तुकोबारायांनी केला? म्हणजे बायकोच्या नावाने का परिचय केला? आपण म्हणतो ना, हे कोण हो? हे शिरपतराव. हे कोण हो? हे रामरावांचे चिरंजीव. हे कोण? अहो ते नाही का आपल्या शेजारच्या गावचे सुरेशराव. त्यांचे जावई. अहो हे कोण हो? अहो आपल्या गावातली शांती साहेब नावडा. अरे आपण तुकोबारांनी परिचय दिलाय, बायकोच्या नावाने परिचय दिलाय. सज्जनो, बायकोच्या नावाने परिचय म्हणजे थर्ड क्लास. त्याला क्लासच नाही. मी तुम्हाला अगोदरच सांगून अरे अर्थानं असा परिचय तुकोबाराय का करून देतात? रखुमाईचा पती हा परिचय तुकोबारायांनी का करून दिला? असा सज्जनो एकच सांगून जाईन तुम्हाला. भगवंताचं गाव आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. भगवंताचं गाव हे परब्रह्म स्वरूप आहे आणि रुक्मिणीचं गाव आहे ते माया स्वरूप आहे, माया नगरी आहे. आणि तुम्ही आम्ही जे आहेत ना ते माया नगरीमध्ये आहोत. तुम्ही आम्ही माया नगरीमध्ये आहोत आणि माया नगरीमध्ये असल्या कारणानं रखुमाईचा पती रुक्मिणीच्या गावाकडून आपला परिचय करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबारा या ठिकाणी परिचय करून देताना रखुमाईचा पती असा करून देतात. हा एक भाव तुम्हाला सांगितला. दुसरा एक भाव तुम्हाला सांगून जाईल. पहा, कधी कधी शब्दाला जास्त किंमत नसते, त्यामध्ये असणाऱ्या भावनेला किंमत असते. कधी कधी भावनेला किंमत असते, कधी शब्दाला किंमत असते. तुकोबारायांची या ठिकाणी असणारी जी भावना आहे, एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, या ठिकाणी शब्दाकडे लक्ष न देता त्यांच्या भावनेकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला उदाहरणाने आहे पटवून देतो. कसं पहा, एका महिलेचा 5-6 वर्षाचा मुलगा सारखी त्याला म्हणायची, बाळू अरे अभ्यास कर बाळा, परीक्षा जवळ आली 7-8 दिवसावर. बाळू अभ्यास कर. परंतु बाळू काय ऐकेनाच. पुन्हा म्हटले, अरे बाळू अभ्यास कर, परीक्षा जवळ आली. तरी बाळू ऐकेनच. म्हटली, बाळा अभ्यास करतो की नाही? तरी देखील बाळू ऐकायलाच तयार. आता ती माता भगिनी आपल्या मुलाला सांगते, बाळासाहेब, हो बाळासाहेब, स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक तयार झालेला आहे. अभ्यास बिभ्यास करू नका. आपल्या आजोबानं हवाली केली, आपल्या बापानं हवाली केली आणि आपण हवालीच करायची. अभ्यास बिभ्यास करू नका. दृष्टांत संपला. मला सांगा, त्या
अभ्यास कर म्हणून सांगायचे, परंतु या ठिकाणी जर आपण शब्दाकडे लक्ष दिलं तर जमणार नाही. हे तुम्हाला पटलं नसेल. आणखी एक सांगून जातो तुम्हाला. बाळू उन्हामध्ये खेळतो आहे. बाळू उन्हात खेळतो आहे. आई मुलाला म्हणते, अरे बाळू सावलीला खेळ, सावलीला ये. बाळू काय ऐकायलाच तयार नाही. आई पुन्हा म्हणते, अरे बाळा सावलीला खेळ, बाळा सावलीला खेळ. तरी बाळू ऐकायलाच तयार नाही. बाळू समाजवादी पार्टीचा. म्हटलं आई, तो शेजारचा राजा नाही का खेळत उन्हात, तो कसा खेळतोय आणि तू मला का बोलला होती? आई म्हणते, राजाला तिकडं खपू दे, पण तू इथं मर. मला सांगा, तिचा बाळू खरंच तिच्या जवळ आला. हे बोलताय बाळू तिच्या जवळ आला आणि खरंच मरला तर तिला बरं वाटेल का? परंतु आईला त्या ठिकाणी तिला काय म्हणायचंय? सावलीला खेळ म्हणायचे. या ठिकाणी शब्दाकडे लक्ष द्याल तर खऱ्या अर्थानं जमणार नाही, परंतु त्या आईच्या भावनेकडे लक्ष देणे गरजेचं आहे. भावनेला महत्व आहे. कधी कधी शब्दाला महत्व असतं, कधी भावनेला महत्व असतं, आणि आपण या ठिकाणी भावनेला महत्व दिलं पाहिजे. तुकोबारायांनी देखील या ठिकाणी सांगितलं की आम्ही चित्तामध्ये धारण केला कुठला? कोण तर रखुमाईचा पती. रखुमाईचा पती या शब्दाकडे लक्ष न देता त्याच्या भावनेकडे लक्ष द्यायचं आहे. नातवाचं लग्न झालं, पंताचं लग्न झालं, पंतूचं. आता पंतूच्या लग्नाला काय त्या म्हातारीला नेता आलं नाही. म्हणून लग्न हॉलला होतं. पंतूच्या लग्नाला म्हातारीला नेता आलं नाही. म्हातारीला घरीच ठेवलं होतं. आता लग्नही फार विचित्र व्हायला लागले महाराज. कोरोनाच्या काळात तर कशी कशी लग्न झाली लोकांनाच माहित हो. आई वडील इकडले दोन तिकडले दोन, वाजंत्री नाही, वऱ्हाड नाही, घोडा नाही, कार्यालय नाही, मोठं जेवण नाही. सध्याच्या काळात लग्न लय भारी झाले आणि अशीच लग्न व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने. महाराज सध्याच्या काळात, आता सध्याचा काळ तर फार बेकार झाला. लग्नामध्ये जुन्या काळात फार वेगळे वेगळे असायचे. ते साडा असायचं, ते देव चोरायचा कार्यक्रम असायचा. आता लग्नामध्ये बाकीचं कुठलेच खऱ्या अर्थाने विधी राहिले नाही, फक्त फोटो काढायचं सुरू. जसं काय म्हैस पेंडीव पडल्यासारखे लोक फोटो काढतात. कधी फोटो काढायला मिळले का नाही, अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने लोक काढतात फोटो. मी तुम्हाला सांगतो आहे, पंताचं लग्न झालं, पंतू घरी आला. बापाने सांगितलं आजीचं दर्शन घे. पंजीचं म्हटली पंजीबाईला सांगितलं, पंजीबाई पंतू आला आहे. पंजी झोपलेली होती, ताटकन उठून बसली. म्हातारी लगेच दोन्ही पाय जुळवले आणि त्या दोघांनी उभयतांनी दर्शन घेतल्यानंतर पंजीने आशीर्वाद दिला, लवकर म्हातारी व्हा. महाराज, तरुणांना हा आशीर्वाद दिलेला आवडेल का? नाही. लवकर म्हातारी व्हा म्हणजे खऱ्या अर्थानं पंजीच्या जर भावनेकडे आपण लक्ष दिलं तर तो आशीर्वाद आहे, आणि शब्दाकडे लक्ष दिलं तर तो आशीर्वाद नाही. म्हणून आपण शब्दाकडे लक्ष न देता त्या ठिकाणी भावनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून सज्जनो, मी तुम्हाला सांगतो आहे, तुकोबारायांनी या ठिकाणी तुकोबारायांच्या या शब्दाकडे लक्ष न देता तुकोबारायांच्या भावनेकडे लक्ष दिलं पाहिजे. कधी शब्दाकडे लक्ष द्यावं लागतं, शब्दाकडेही लक्ष द्यावं लागतं. कधी, त्याचंही तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल. शब्दाकडे कधी लक्ष द्यावं? इयत्ता 5वीचा वर्ग, शाळेमध्ये मुलांना चित्रकलेचा पेपर. चित्रकलेच्या पेपरमध्ये सरांनी सांगितलं चालणारी रेल्वे काढा. काय काढायचं? चालणारी रेल्वे काढायची. चालणारी रेल्वे काढायला सांगितल्यानंतर एक पोरग पुढं, ढ पोरग ढ, आणि ढ पोरं हुशार असतात. तुम्ही म्हणतात ढ पोरं हुशार असतात, कसं काय बरं? का? ढ पोरं हुशारच असतात, फक्त ते अभ्यासामध्ये डोकं चालले, नको तिकडे जास्त डोकं लावतात, त्यामुळे ते हुशार असतात. एक ढ पोरग होतं, त्यांनी चालणारी रेल्वे काढायला सांगितली. त्याने असा एक
सध्या रेल्वे बोगद्यात गेली. आता गुरुजी ते गुरुजी, सध्या गुरुजी ते गुरुजी. आता गुरुजींनी पेपर तपासत असताना गुरुजींनी त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं, बाळा रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेलेली आहे, जेव्हा रेल्वे बोगद्यातून बाहेर येईल तेव्हाच तुला उत्तरच त्या ठिकाणी मी मार्क देणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी रेल्वे बोगद्यात आहे या शब्दाला किंमत नाही, त्या ठिकाणी उत्तरच पाहिजे. तसं खऱ्या अर्थानं कधी कधी शब्दाला किंमत असते, तर कधी कधी आपण खऱ्या अर्थानं भावनेकडे लक्ष देणं गरजेचं. कधी कधी शब्दाकडे, कधी कधी भावनेकडे. तुकोबरायांनी या ठिकाणी कोणत्या भावनेने हे शब्द उच्चारले आहे? तुकोबरायांनी कोणत्या भावनेने शब्द उच्चारले? खऱ्या अर्थानं तुकोबरायांनी ना या संसारामध्ये आनंद वाटला नाही, संसार भ्रमाचा आहे, संसारामध्ये आनंद नाही, म्हणून तुकोबरायांनी एका परमपित्या परमात्म्याला, एका भगवंताला चित्तामध्ये धारण केला. खऱ्या अर्थानं तुकोबरायांची सगळी कामं चित्तामध्ये धारण केल्यानंतर सगळी कामं झाली. हे तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात म्हणून तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात आपल्याकडे अगदी 10 मिनिटं शिल्लक आहेत. या 10 मिनिटांमध्ये एक छोटस तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम एक चरित्र तुम्हाला सांगून जाईल आणि आपल्या कीर्तनाची परिपूर्णता करायची आहे. पहा, चरित्र आपल्याला श्रुत आहे, परंतु आपल्या अभंगाच्या अर्थाला त्याचं खऱ्या अर्थानं जुळवणूक होती, म्हणून तुम्हाला ते चरित्र मी अगदी थोडक्यात सांगून जाणार आहे. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळातपण जवळ आलं. चोखोबरायांच्या पत्नीने चोखोबरायांना सांगितलं, अहो माझं बाळातपण जवळ आलेलं आहे, तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या. बहिणीला घेऊन या म्हटल्यानंतर चोखोबराय म्हटले काही हरकत नाही, आता जातो आणि घेऊन येतो. परंतु तुकोबरायांचं भजन करत तुकोबराय निघाले.
जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. तुकोबाराय भजन करत 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 निघाले ते कुठं? बहिणीला आणण्यासाठी बहिणीच्या घरी निघाले, परंतु जाऊन पोचले कुठं? पंढरपूरला जाऊन पोचले. आपण मात्र जातो पंढरपूरला. तुकोबाराय निघाले होते बहिणीकडं, जाऊन पोचले पंढरपूरला. आपण जातो पंढरपूरला, परंतु रस्त्याने येताना सगळ्या पाहुण्यांच्या गाठी घेऊन येतो. बरोबर ना? रस्त्याने माघारी येताना सगळ्या पाहुण्यांना भेटून येतो. तुकोबाराय पंढरपूरला गेले. इकडं चोखोबारायच्या पत्नीचं बाळातलं प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. रुक्माई माता पांडुरंगाला आवाज देते. आता त्यांचं अंतर थोडं लांब आहे ना, एवढ्या मोठ्याने आवाज दिलाच पाहिजे. म्हटले अहो ऐकलात का? अहो म्हटले हा चोखा इथं येऊन बसलाय, भजन करतोय. त्याच्या बायकोच्या बाळापणाच्या वेदना तिला सहन होत नाही. अहो तुम्ही काहीतरी करा. चोखा इथं बसलाय, भजन करतोय. अरे म्हटले करू दे ना भजन, चांगलं भजन करतोय, खूप गोड गातोय चोखा माझं भजन, करू दे मला, त्याला भजन करू दे. अहो त्याच्या बायकोचं बाळात पण पडलंय तिकडं, आणि हा इथं येऊन बसलाय, बहिणीला आणायला निघाला होता, तुमच्या दारामध्ये येऊन बसलाय. पांडुरंग परमात्मा अरे म्हटला मला गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं पांडुरंग रुक्माई मातेला भगवान परमात्मा म्हणतो. खऱ्या अर्थानं अरे एखादं तुझं जुनं फाटकं तुटकं लुगडं असेल तर दे मला. फाटकं लुगडं नेसला देऊ. ती रुक्माई फार उदार होती हो. जुनं लुगडं लगेच देऊन टाकलं. परंतु आमच्या रुक्माई मातांना कधी कळणार जुनी लुगडी लगेच आपल्याला न लागणारी एखाद्या गरीबाला देऊन टाकावा. कपाटाचं कुलूप उघडलं, दरवाजा उघडला की भदा भदा साड्या पडतात. बरोबर आहे महाराज? कपाटाचा नुसता दरवाजा उघडला की भदा भदा साड्या पडतात. आपल्या रुक्माई मातांना कधी कळणार की गरीबांना गोरगरिबांना ते कुणाला देतही नाही, कधी घालतही नाही, जपू जपू ठेवतात. जुन्या नसल्या दिवशी वाटत नव्या घेऊन द्यावं. रुक्माई माता मोठी उदार होती. रुक्माई मातेनं जुनं फाटकं लुगडं काढलं, देवाला दिलं. तो फाटका लुगडा देव नेसला आणि चोखोबारायांच्या दरवाजामध्ये दरवाजा होता. आहे का कोण घरात? वहिनी, अहो वहिनी, दार उघडा, दार उघडा. चोखोबाची बहीण झाला चंदर. चोखोबाची बहीण झाला चंदर.
धरो वहिनी उघडा दार हाका मारी. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने बहिणीचं रूप घेऊन खऱ्या अर्थानं चोखोबरायांच्या घरी जाऊन घरी गेले. दार उघडलं. त्या असणाऱ्या चोखोबरायांच्या पत्नीचं भगवान परमात्म्याने पाळणपण केलं. 1-2 दिवस गेले, 12 दिवस झाले. 12 दिवसामध्ये 12व्या दिवशी खऱ्या अर्थानं बारसं देवाने घातलं. त्या चोखोबरायांच्या मुलाचं नाव कर्ममेळा, बरोबर, कर्ममेळा ठेवलं आणि 12व्या दिवशी बारशाचा कार्यक्रम झाला. पहिल्या दिवशी बोलली गंगा, आया बाया नो चरणास विरंगा, दान जोड्याचे दिवाला मागा. अरे इथं सगळ्या करंट आहेत का? कोणाला बोललं झाले की नाही? तुम्ही म्हणताल महाराज जास्तच बोलताय. अहो सध्याच्या काळात नखरा केल्याशिवाय इकराच होत नाही ना. थोडा नखरा करावाच लागतो तेव्हाच इकरा होत. नाही तर मग लय चिंतन लय अभ्यास सांगाय गेल्या लोकांना पटत नाही. बारचं घातलं देवाने चोखोबरायांच्या मुलाचं. आता बारसा झाल्यानंतर देव या ठिकाणी तिकडं चोखोबरायांच्या लक्षात आलं, अरे बापरे, मी बहिणीला आणायला चाललो होतो, इकडं कुठं येऊन बसलं की लगेच देवाची आई लक्षात आलं. चोखोबरायांच्या लक्षात आलेलं आहे. देव लगेच म्हणतो, अरे बहिणी आता मला गेलं पाहिजे, आता मला गेलं पाहिजे. नाही गेलं तर माझा नवरा मला मारेन. मला सांग याचा नवरा कोण होता? हा सगळ्या जगाचा मालक आहे. याचा नवरा कोण आहे? चोखोबरायांची पत्नी म्हणते, थांबा वैसं थांबा, 2 दिवसात 4 दिवसात येतील, तुम्हाला साडी घेईन, चोळी घेईन, बांगड्या भरेन आणि मग तुम्ही जा. देव म्हटला गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याने जे भक्त त्याचं चिंतन करतात, एक चित्तानं त्याचं नामस्मरण नामचिंतन करतात, त्याची सगळी कामे खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा करत असतो. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे, तुकोबाराय सांगतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तो परमात्मा चित्तामध्ये धरल्यामुळं तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. तो भगवान परमात्मा आमची सगळी कामं करत असतो. तुम्हाला एकच अभंग सांगून जाईल, उच्च नीच काही नेने भगवंता, तिचे भाव भक्त बोलया, तिचे भाव भक्त बोलया, तिचे भाव भक्त बोलया. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्यागरी रक्षी प्रल्हादाशी, सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास भरकू लागे. सगळा अभंग तुम्ही पाहून घ्या. खऱ्या अर्थानं भक्ताची कामं हा भगवान परमात्मा करत असतो. म्हणून या परमात्म्याला एक चित्तामध्ये धारण करायचा. चित्तामध्ये 2 धारण करता येत नाही, एकच धारण करता येत असतो. चित्तामध्ये 2 बसत नाही. एका चिमणीला पुरणपोळी करायची होती. चिमणीला पुरणपोळी करायची. मग चिमणी गेली वाण्याच्या दुकानामध्ये. वाण्याच्या दुकानामधून डाळ घेतली, चोचीमध्ये डाळ उचलली. आता पुरणपोळी करायची म्हणल्यावर अजून काय लागेल? गहूही लागतील ना. गहू लागेल. गहून डाळ तर महत्वाचे पीक आहेत, ते महत्वाचे धान्य आहेत ना. चिमणीने गहू उचलला. आता डाळ घ्यायला गेली तर गहू खाली पडला. त्या ठिकाणी कबीरदासजी महाराज होते. कबीरदासजी महाराज सांगतात, चिडिया 2-2 न बने. तुला कोणतं तरी एकच घेता येईल, 2-2 घेता येणार नाही. एक दोहा आहे, मला अर्धाच येतो. एक म्यान में 2 तलवार नाही बैठते. एका म्यान मध्ये 2 तलवारी बसतात का हो? तर नाही. एका म्यान मध्ये एकच तलवार बसत असते. तसं तुकोबाराय सांगतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. तुकोबाराय सांगतात, हा एक चित्तामध्ये धारण केल्यामुळे परद्रव्य परनारी झाली विषाची परी. खऱ्या अर्थानं परद्रव्य म्हणजे इतरांचा असणारा पैसा टका, परनारी म्हणजे परस्त्री, दुसऱ्याची असणारी बहीण मुलगी, ही खऱ्या अर्थानं झाली विषाची परी. तुकोबाराय सांगतात, याच्यासाठी बाकीचं काहीच लागत नाही.
अजिबात काही लागत नाही, फक्त एक चित्तामध्ये धारण करायचा, बाकीचं याच्यासाठी काय करावं लागत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात. जो का म्हणे फारा, फारा, तू का म्हणे फारा, फारा, तू का म्हणे फारा, तू का म्हणे फारा, फारा, तू का म्हणे
योगराज शरणी साधी यशवंत मातेच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया. कीर्तन सेवा करत असताना उपस्थित भाविक श्रोत्यांच्या सहकार्यानं आज तशी कालच्या पेक्षा बरीच प्रगती झाली. महाराज रात्री म्हटले होते इकडं मंडप थोडा कमी भरलेला आहे, परंतु आज बऱ्यापैकी भरलेला आहे. सर्वांनी या ठिकाणी अंतर ठेवून बसले. सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कीर्तनासाठी आले सर्व टाळकरी मंडळी, एका वणीबळीरे अशा प्रकारचे हे टाळकरी मंडळी आहेत. सुंदर गुणीजन मंडळी आहेत. सगळे महाराज मंडळी आहेत. खऱ्या अर्थाने कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आहेत. सगळी कोणाचाही नामोल्लेख न करता सर्वांचं या ठिकाणी अण्णांपासून ते तिकडल्या अण्णांच्या पर्यंत सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी शूटिंगसाठी या ठिकाणी गोष्टी बाबांचा चॅनल या ठिकाणी आपला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतो आहे. आपल्याला ही कीर्तन पुन्हाही ऐकायला भेटतील यूट्यूबच्या चॅनलवर, मोबाईलवर. खऱ्या अर्थानं गोष्टी महाराज यूट्यूब चॅनल, एकनाथ महाराज गोष्टी यूट्यूब चॅनलवर त्यांचं नाव आहे. त्यावर आपल्याला ही कीर्तन पुन्हा ऐकायला मिळतील. त्यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त होतो. इकडं नानांची महाराजांची साथ आहे, दादा महाराजांची मृदुंगाला साथ आहे. सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि दादी सेवा पुनश्चेता संत राजाच्या चरणी समर्पित करून श्रीनिधा पूर्ण केला. विठ्ठल जय जय गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.